हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मसाजोग प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं। बीडसह पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे। पालकमंत्रीपदाच्या यादीत मुंडेंचं नाव नाही। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्री। चंद्रकांत पाटलांकडे सांगली तर पंकजा मुंडेंकडे जालन्याचं पालकमंत्रीपद। गिरीश महाजन नाशिकचे तर आदिती तटकरे रायगडचे पालकमंत्री। हल्ल्याप्रकरणी पोलीस सैफ अली खानचा जबाब नोंदवणार। पोलीस लीलावती रुग्णालयात। सैफ कोणते खुलासे करणार याकडे लक्ष। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखीन एक संशयित आरोपी ताब्यात। आकाश कनोजियाला छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्टेशनवरून आरपीएफने घेतलं ताब्यात। सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलने दादरला गेला। मुंबईच्या दुकानातून इयरफोनची खरेदी केल्याचं समोर। आरोपीचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवरच होता की तैमूरवर? रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीमुळे चर्चांना उधाण। आमदार जितेंद्र आव्हाडांनीही व्यक्त केला संशय। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढील सुनावणी। आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने दिली वाढीव तारीख। वाल्मिक कराडचे पुण्यात आणखीन 2 फ्लॅट। हडपसरच्या अमेनोरा पार्कमध्ये कराडच्या पत्नीच्या नावे कोट्यावधीचे 2 फ्लॅट्स असल्याची माहिती। तर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावरती 36 एकर शेतजमीन। माळशिरसच्या उत्तम जानकरांनी निवडणूक आयोगाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा। बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याच्या मागणीसाठी जानकर आक्रमक। नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवरती कोल्ड प्ले कॉन्सर्टला मोठी गर्दी। पनवेल सायन मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी। वाहनांच्या 2-2 किलोमीटरपर्यंत रांगा। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा। कर्णधारपदी रोहित शर्मा कायम। शुभमन गिल उपकर्णधार तर मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन। पालकमंत्री पदाची प्रतीक्षा संपली आहे, कारण महायुतीनं विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदांच्या नावाची घोषणा केली आहे। पण या यादीतनं धनंजय मुंडेंचा पत्ता मात्र कट झालाय। पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये धनंजय मुंडेंचं नावच गायब झालंय। बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे असेल आणि बीड सोबत अजित पवार पुण्याचेही पालकमंत्री असतील। त्यामुळे बीडचं मस्साजोगमधलं सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवल्याची जोरदार चर्चा आहे। ज्या दिवशीपासून हे प्रकरण समोर आलं तेव्हापासून धनंजय मुंडेंकडे बीडचं पालकमंत्री पद नको अशी मागणी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी सुद्धा लावून धरलेली होती। मुंडे बहीण भाऊ दोघेही जण कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेत। त्याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री पदासाठी मुंडेंच्या घरातनं कुणीही व्यक्ती नको ही मागणी जोर धरू लागली, कारण या प्रकरणात मस्साजोगच्या प्रकरणामध्ये सातत्यानं टीकेचे बाण सोडले गेले ते धनंजय मुंडे यांच्याकडे। सुरेश धस भाजपचे आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश धसजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे आणि बीडचं पालकत्व अजित पवारांकडे आले, आपली प्रतिक्रिया? अतिशय आनंदाची बाब आहे। आम्ही सगळ्यांनीच ही मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, त्यापैकी मुख्यमंत्री हे राज्याचे ऑलरेडी पालकमंत्री असतात सगळ्या राज्याचे। आणि अजितदादांना आम्ही म्हणलं होतं की ते नाहीत, देवेंद्रजी नाहीत तर अजितदादांनी घ्यावं आणि आमची मागणी ही मंजूर झाली। त्याच्यामुळे अत्यानंद आहे आणि जिल्हा परिषद लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत अजितदादा बीड जिल्ह्यातलं सगळं राजकारण जाणतात, सगळ्यांना बरोबर घेऊन जातील
आणि एकदम सरळ मार्गी असं पालकमंत्री पद मिळाल्यामुळं आणि इथे कुठेही भेदभाव होणार नाही, सगळ्या मतदारसंघाला सारखा न्याय मिळेल आणि दादा असल्यामुळं आम्ही सर्व आनंदी आहोत. मस्साजोग प्रकरणी ज्या आणि मुळात धनंजय ही मागणी आमचीच होती, त्याच्यामुळे मंजूर झाली, त्याच्यामुळे खुशी आहे. मस्साजोग प्रकरणी अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंवरती टीकेचे बाण सोडणाऱ्या व्यक्तींमध्ये आपण पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती आहात. धनंजय मुंडेंचं नाव पालकमंत्री पदाच्या यादीत कुठेच दिसत नाहीये. नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बीड जिल्ह्याला देऊ नये असं म्हणणारे सगळेच लोक होते, फक्त तोंडावर बोलत नव्हते. आम्ही मात्र उघड बोलत होतो. आता इतर जिल्ह्यात त्यांना का देऊ नये, द्यावे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे ना, आमचा थोडेच आहे. हे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तटकरे साहेब, दादा किंवा राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंडळी तेच देऊ शकतील. काय त्याच्यात बोलणार. जी, बीडची सध्याची परिस्थिती पाहता, बीडमधलं अस्थिर वातावरण पाहता, नव्या पालकमंत्र्यांकडनं, उपमुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत आपल्या? कोणती मागणी आपण करणार आहात? पहिली मागणी अपेक्षा नाही, आम्हाला इम्पार्शियल वागणूक मिळावी आणि हे जे गुंडा फांडा एलिमेंट मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे, हे जरा कुठंतरी बंदोबस्तीत व्हावं, एका सरळ रेषेमध्ये चालावं, अशा प्रकारची अपेक्षा आहे. मुंडे बहीण भगिनींना आपण विरोध केला, म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा नकोत, पंकजा मुंडे सुद्धा नकोत. या दोनही मागण्या खरं तर आपल्या पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पंकजा मुंडेंकडेही जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. का आनंद आहे ना. त्या पंकजा मुंडेंना आमच्या इथं जास्त विरोध नव्हता हो. जास्तीचा विरोध हे धनंजय मुंडे साहेबांनी मागच्या 5 वर्षांमध्ये जे म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करून दिली होती ज्या व्यक्तीला, जे अण्णा जे आहेत त्यांचे आता जेलमध्ये असलेले, ज्यांनी खून केलाय दिवसा ढावळ्या त्या संतोष देशमुखचा, त्या अशांना पॉवर ऑफ अटर्नी करून दिल्यामुळे विरोध होता. बाकी विरोध असण्याचं कारण काय? सगळंच काही त्यांनी चालवायचं आणि यांनी फक्त मम म्हणायचं. असं 5 वर्ष गेली. 5 वर्षातलं थोडं एखादा वर्ष ते सावे साहेब होते. सावे साहेबांना विचारायला काही विरोध नाही झाला. ते आलं, चांगलं काम केलं, ते बी निघून गेले. पण आता अजितदादा झालेले आहेत, त्याच्यामुळं इतरांना किंवा हे खराब होते आणि ते खराब होते म्हणण्यापेक्षा आता जे मिळालंय अजितदादांना, अजितदादांनी सर्वांना सारखी वागणूक देतील. सगळे मतदारसंघ त्यांना माहिती आहे, जिल्हा माहिती आहे आणि इथं 6 पैकी 5 महायुतीचे उमेदवार आहेत, म्हणजे निवडून आलेले लोक आहेत. सगळ्यांना सारखी वागणूक मिळाली की बस झालं आणि ते अजितदादा देतील. सुरेश धसजी, आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि अजित पवारांचं अभिनंदन करतानाच मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी बीडचं पालकत्व अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा कायमच धगधगता राहिलेला आहे. धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रीपद नको ही प्रमुख मागणी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केली. सध्या खासदार बजरंग सोनावणे आपल्या सोबत आहेत. बजरंग बाप्पा, नमस्कार, आपलं स्वागत आहे. बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे नाही तर ते अजित पवारांकडे देण्यात आलंय. पहिली प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे कुणाला द्यावा हा तसा सरकारमधील घटक पक्षांचा अधिकार होता. त्यानुसार सर्वांची आमची मागणी जी असेल ते त्यांचा अधिकार होता. त्याच्यानुसार आदरणीय अजितदादा पवारांकडे आता त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असं कळतंय. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आदरणीय दादा आमच्या जिल्ह्यामधली कायदा व सुव्यवस्था जी पूर्ण ढासळलेली आहे ती पूर्वपदावर आणतील अशी अपेक्षा आहे आणि दादांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीवर सर्व बीड जिल्ह्यांच्या लोकांच्या सुद्धा अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम आदरणीय दादा करतील आणि बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काळात काय काय झालेले ते सुद्धा सर्व दादांच्या निदर्शनास येईल. त्याच्यामुळे बीडचे पालकमंत्री दादा झाले, त्याच्यामुळे त्यांचं कौतुकी आहे आणि त्यांचं अभिनंदनही आहे. बीडच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण त्यांनी कराव्यात अशी अपेक्षा करतो. जी, आपले आभार आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर समाधान व्यक्त केलं जात आहे. बीडचे खासदार असोत किंवा बीडमधले विविध पक्षीय आमदार, अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बीड सोबतच ते पुणे जिल्ह्याचेही पालकमंत्री असतील.